निर्यात होईल, त्यांना वेळेत त्यांचे पैसेही मिळतील अशी अपेक्षा आहे। बोलूयात पुढच्या बातमीकडे। विश्वजित कदम हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीत पोहोचलेले आहेत। खासदार विशाल पाटील हे सुद्धा उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी नवी दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत। दिल्लीतली महत्त्वाची अपडेट, उद्धव ठाकरे हे सध्या दिल्लीत असल्यामुळे एकापाठोपाठ एक अनेक नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे आणि आपण पाहतो आहोत अपक्ष म्हणून लढलेले विशाल पाटील की जे आता ज्यांनी म्हटलं की मी काँग्रेससोबत राहणार, तर ते उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी गेलेले आहेत आणि यासोबत विश्वजित कदम सुद्धा आहेत, काँग्रेसचे नेते। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती? उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे विविध पक्षातील नेते आणि प्रतिनिधी येऊन भेटतात आणि ज्यामध्ये विशेषतः विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दोनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ही दोघे उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार दिल्लीत दाखल झाले आहेत। दिल्लीत दाखल झाल्यानंतर ते आता नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, विशाल पाटील जे आहेत हे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात लढले होते। काही क्षणापूर्वी चंद्रहार पाटील ज्यांनी सांगलीमधून शिवसेनेच्या तिकिटावरती निवडणूक लढली, ते देखील इथे दाखल झाले होते। आता त्यानंतर हे दोन नेते दाखल झाले आहेत। दोन्ही काँग्रेसचे नेते आहेत, एक अपक्ष म्हणून लढले होते आणि ते जिंकले होते। आता या सगळ्यांची समेट घडवण्याचा कुठेतरी प्रयत्न या निमित्ताने होतोय। महाविकास आघाडीच्या निमित्ताने विधानसभा ज्या निवडणुका आहेत त्या विधानसभा निवडणुकांमध्ये या दोन मोठ्या नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा द्वंद्व राहू नये आणि या दोन मोठ्या नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं शत्रुत्व राहू नये, यासाठी हा प्रयत्न उद्धव ठाकरे दिल्लीत बसून करताय असं सध्याचं चित्र आहे। त्याचमुळे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दिल्लीत दाखल झाल्याने उद्धव ठाकरेंची भेट घेत आहे। बरं, यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर सुद्धा दिसतात या दृश्यांमध्ये। आणखीन कोण कोण सकाळपासून उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी येऊन गेलेत? आज सकाळपासून जर बघितलं आपण तर सुरुवात जी झालेली आहे ती चंद्रहार पाटलांनी झाली आहे। त्यानंतर दिग्विजय सिंग आले, त्यानंतर कल्याण काळे आले। हे कल्याण काळे खासदार आहेत जालना लोकसभा मतदारसंघातून। त्यानंतर इतरही जे नेते आहेत ते आले। आदित्य यादव जे शिवपाल यादव यांचे पुत्र आहेत ते देखील इथे आलेले आहेत। समाजवादी पक्षाचे नेते आहेत, खासदार आहेत वर्तमान, ते देखील आलेले आहेत। या सगळ्यांमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या सगळ्यामध्ये एक एक नेते भेटले। आज दुपारी शरद पवार भेटणार आहेत, त्यानंतर शरद पवार खुद्द संजय राऊतांच्या निवासस्थानी येणार आहे उद्धव ठाकरेंना भेट घेण्याकरता। आणि सोबतच जर बघितलं आपण तर आज सायंकाळी मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल यांची एक अत्यंत महत्त्वाची भेट हे होणार आहे, खास करून विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने। त्यामुळे असं म्हणावं लागेल की आता राजकीय सत्ता केंद्र जे झालेलं आहे किंवा ज्या बातम्यांचं उगम केंद्र झालेलं आहे ते सध्या संजय राऊत यांचं निवासस्थान आहे। उद्धव ठाकरे जोपर्यंत दिल्लीत आहे तोपर्यंत ते इथेच थांबणार आहे आणि त्यामुळे अनेक नेते इथे भेटायला येणार आहेत। मिलिंद, थोड्या वेळाने कदाचित उद्धव ठाकरे माध्यमांशी बातचीत करतील, तर विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने काय काय विषय किंवा काय काय मुद्दे चर्चिले जातील? जागा वाटप किमान काँग्रेसला किती, शिवसेनेला किती, याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं आज? बरोबर आहे। जर बघितलं आपण तर उद्धव ठाकरे हे 3 दिवस दिल्लीत आहे। पहिल्यांदा असं होतं की सलग 3 दिवस उद्धव ठाकरे दिल्लीत थांबतात, त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब आलं आहे। रश्मी ठाकरे आलेले आहेत, आदित्य ठाकरे आहेत, रश्मी ठाकरेच्या आई त्या देखील इथे आलेल्या आहेत आणि या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये ते विविध राजकीय नेत्यांसोबत भेट घेणार आहेत। काल रात्री त्यांनी खासदारांसोबत भेट घेतली। शिवसेनेचे जे खासदार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत, त्यांच्यासोबत त्यांची बैठक झाली, चर्चा झाली। त्यानंतर मराठी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा झाल्या। आज जे राष्ट्रीय पत्रकार आहेत किंवा नॅशनल चॅनलमध्ये काम करणारे, राष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये काम करणारे अशा पत्रकारांसोबत जे हिंदी भाषिक आहे, इंग्लिश भाषिक आहे, वेगवेगळ्या भाषेचे पत्रकार जे आहेत त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आज संवाद साधणार आहे। त्या अनौपचारिक गप्पा असणार आहे आणि त्यानंतर त्यापूर्वी जर बघितलं उद्या सोनिया गांधींची भेट होणार आहे। साधारणतः सकाळी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची देखील उद्या सकाळी उपराष्ट्रपती भवनात भेट होणार आहे। त्यानंतर
दुपारी 5 वाजता सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांची 6 जनपद जे आहे 10 जनपद तिथे जाणार आहेत, तिथे ते भेट होणार आहे. म्हणजे सलग त्यांचा व्यस्त कार्यक्रम. आणि महत्त्वाचं म्हणजे या निमित्ताने शिवसेनेची भूमिका राष्ट्रस्तरावर आहेच, पण त्यानिमित्ताने उद्धव ठाकरेंचा संवाद हा पत्रकारांसोबत नेत्यांसोबत वाढावा आणि इंडिया आघाडीची बैठक निश्चितपणे लवकरात लवकर कशी घेता येईल यासाठी खुद्द उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहे. आणि इंडिया आघाडीचा संयोजक देखील लवकरात लवकर घोषित करावा, कारण की लोकसभा निवडणुकीनंतर एकही बैठक ही इंडिया आघाडीची झालेली नाही आहे. त्यामुळे त्यासाठी देखील उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा दौरा हा अतिशय महत्त्वाचा आहे, दिल्लीचा दौरा. आणि या निमित्ताने जर बघितलं आपण राज्यातलं राजकारण आणि राष्ट्रीय राजकारण दोघांना एकत्र करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहे. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.